आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांची भेट घेतली आणि 31 जानेवारी 2024 रोजी पारधी येथे ज्या समाजकंटकांनी 23 दुकाने लुटून जाळून खाक केली होती, शासनातर्फे त्याची नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्याने व शासनाने जेव्हा आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलो होतो तेव्हा शासनाने लेखी स्वरूपात आम्हाला उपोषण आपण सोडून द्यावे आणि आम्ही शासनातर्फे लवकरात लवकर तुमची नुकसान भरपाई देऊ असे लेखी आश्वासन दिले होते। माननीय नामदार पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेले होते, परंतु 5 महिने होत आले अद्याप शासनाची नुकसान भरपाई आम्हाला न मिळाल्याने आज आम्ही पुनश्च या ठिकाणी येऊन माननीय जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना आम्ही 15 दिवसात जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहोत असे आगग्रस्तांच्या वतीने एकता संघटनेने हा निर्णय घेतलेला आहे। जळगावची एकता संघटना ही आगग्रस्त 23 दुकानदारांच्या सोबत आहे, होती व राहणार। त्यामुळे जर शासनाने 15 दिवसाच्या आत योग्य तो निर्णय घेतला नाही व तसं आम्हाला लेखी कळवलं नाही तर आम्ही आमरण बेमुदत उपोषणाला बसणार आहोत। याची शासनाने, पालकमंत्र्यांनी, आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी, पोलीस अधीक्षक जिल्हा पेठ पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस निरीक्षक धरणगाव यांनी नोंद घ्यावी असे आम्ही आवाहन करतो। धन्यवाद। फारूक शेख, एकता संगठन, जळगाव। 31 दिसंबर को पालदी में जो 23 दुकानें जलाई गई थी उनको अभी तक नुकसान भरपाई नहीं मिली है। हमने इस बारे में उपोषण किया था और उपोषण को छुड़ाते टाइम हमें ये लेके आश्वासन दिया था कि इन लोगों को सरकार की तरफ से जल्द मुआवजा मिलेगा। और आज 5 महीने हो गए, अभी तक ये लोग मुआवजे के इंतजार में है। इसीलिए आज हमने एकता संगठन के मार्फत जिलाधिकारी साहब को एक निवेदन दिया है, जिसमें हमने कहा है कि अगर 15 दिनों के अंदर इनके नुकसान भरपाई का कोई एक्शन नहीं लिया गया तो हम बेमुद्दत उपोषण पे बैठेंगे और फिर से इस लड़ाई को शुरू करेंगे। आज एकता संगठन के मार्फत हम ये निवेदन जिलाधिकारी साहब को दिया है। धन्यवाद।